नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विजय वाळुंजकर आणि तुम्ही पाहताय कायदा आणि मी. मित्रांनो, आज एक साधारण 100-150 वर्षापूर्वी आपल्या मुंबई उच्च न्यायालयात एक घडलेला किस्सा उदयोन्मुख वकिलांना व काही न्यायाधीश मंडळींना ही कथा फारच उद्बोधक वाटेल असं मला वाटतंय. त्यामुळे मला ही कथा सांगण्याचा मोह आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये साधारण मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1865 साली झाली. ब्रिटिश आमदानीचा काळ होता तो. बरेचसे त्या काळात नावाजलेले ब्रिटिश वकील सुद्धा मुंबई हायकोर्टला नियमितपणानं प्रॅक्टिस करत असत. त्यामध्ये अग्रगण्य जे होते ते म्हणजे जॉन डंकन इनव्हर्टी नावाचे एक अत्यंत प्रसिद्ध ब्रिटिश वकील होते. अत्यंत रोरिंग प्रॅक्टिस असलेला त्या काळातला तो वकील होता. त्यांची कारकीर्द ही साधारण 1870 ला सुरुवात झाली त्यांच्या वकिलीच्या कारकिर्दीला आणि 1923 साली त्यांचा मुंबई उच्च न्यायालयामध्येच मृत्यू झाला. तर जॉन डंकन इनव्हर्टी या माणसाच्या या वकिलाबद्दल कमालीचं आकर्षण त्या काळातल्या न्यायमूर्तींना त्यांच्या सहकार्यानं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. साधारण 1918-19 चा काळ असेल त्यावेळेला जॉन डंकन इनव्हर्टी यांचा उतरतीचा काळ लागलेला होता. प्रॅक्टिस त्यांनी जवळजवळ बंदच केलेलं होतं. तब्येती त्यांना फारशी साथ देत नव्हती. परंतु कन्सल्टेशन, काही अत्यंत महत्वाचे काही खटले याकरता ते आवर्जून यायचे आणि ती कामं तेवढ्यापुरती चालवत असत. एकदा असंच त्या काळामध्ये एक अत्यंत उदयोन्मुख असलेला एक नवीन पिढीतला वकील, त्यांचं नाव भुलाबाई देसाई. हे भुलाबाई देसाई मुंबई उच्च न्यायालयात साधारण 1917-18च्या सुमारास त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली आणि एक अत्यंत कष्टाळू, हार्डवर्कर, अभ्यासू, जिज्ञासू वृत्ती, चौकस वृत्ती, कामामध्ये अतिशय तत्परता, हे अत्यंत काही चांगले गुण त्यांच्याकडे होते आणि बऱ्यापैकी त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये जग बसवलेला होता. एकदा बॉम्बे हायकोर्टची जी सध्याची लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये साधारण ते साल 1920 असावं, त्यावेळेला भुलाबाई देसाई बॉम्बे हायकोर्टच्या लायब्ररीमध्ये एका अपिलाची तयारी करत होते. तिथंच एका टेबलापाशी बसून अगदी सिरियसली ते नोट्स काढत होते. आर्ग्युमेंटच्या पेपर बुक होतं. अपिला 1-2-3 दिवसात अपील चालणार होतं आणि त्याच्या नोट्स त्याला काढायचे होत्या म्हणून ते बसलेले होते. जवळजवळ नोट्स 4-5 पाने झालेली होती. नोट्स सगळ्या झालेल्या होत्या. आता फक्त अपील चालवणे एवढंच काही ते बाकी राहिलेलं होतं. त्यालाही 2-3 दिवसाचा कालावधी होता. थोड्याच वेळात भुलाबाई देसाई आपलं कामकाज आटपून घरी जाण्याच्या बेतात होते. लायब्ररीतून बाहेर पडून घरी जाणार होते. त्याच वेळेला नेमकं जॉन डंकन इनव्हर्टी लायब्ररीतून एक फेरफटका मारला. सहज फेरफटका मारताना त्यांची नजर भुलाबाई देसाई यांच्याकडे गेली. त्यावेळेला भुलाबाई देसाई नोट्स काढण्यामध्ये मग्न झालेले होते. त्यांच्या जवळ जॉन डंकन इनव्हर्टी आले आणि त्याच्या पाठीवर थाप मारून त्यांनी विचारलं, यंग मॅन, व्हॉट आर यू डुईंग? अतिशय प्रेमळपणाने त्या जॉन डंकन इनव्हर्टीने त्यांना विचारलं, यंग मॅन, व्हॉट आर यू डुईंग? त्यावेळेला जॉन डंकन इनव्हर्टी यांची भुलाबाई देसाईची ओळख सुद्धा असण्याचं कारण नव्हतं, कारण ते नुकतेच आले ते आणि यांचा हा पडता काळ सुरू झालेला होता. आयुष्याची त्यांची संध्याकाळ सुरू होती जॉन डंकन इनव्हर्टीची. पण त्यावेळेला हा प्रश्न विचारल्यानंतर भुलाबाई देसाई म्हणाले,
I am taking the notes of the argument of the appeal which is likely to be heard within 2-3 days. 2-3 दिवसामध्ये मुंबई उच्च न्यायालयात अपील लागलेलं आहे. ते त्या अपिलाच्या मी नोट्स तयार करतो आहे. इज दॅट सो असं जॉन डंकन इन्व्हर्टी म्हणाले. असं आहे का? वेअर आर दोज नोट्स? कुठे आहेत नोट्स म्हटली. त्यांनी विचारलं त्या भुलाबाई देसाई. भुलाबाई देसाईने अगदी निष्पाप बुद्धीनं सर्वच्या सर्व 5-6 कागद जे काही नोट्स तयार केले ते सगळे व्यवस्थित लावून त्यांच्या हातात दिले. एवढा मोठा मनुष्य आपल्या जवळ आलेला आहे आणि तो काहीतरी आपल्याला सल्ला देईल, काहीतरी सांगेल म्हणून मोठ्या आशेने त्यांनी ते 4-5 कागद नोट्सनं भरलेले देऊन टाकले. जॉन डंकन इन्व्हर्टीने ते सगळे कागदावर वरवरनं नजर टाकली त्या भुलाबाई देसाईच्या समाधानासाठी आणि त्या सगळ्या कागद एकत्र केले, त्याच्या घड्या केल्या आणि ते सर्व नोट्स त्यांनी टरा फाडून टाकले आणि त्याचे जे काही तुकडे आहेत ते शेजारच्या डस्टबिन मध्ये म्हणजे केराच्या टोपलीत टाकले आणि जाताना ते म्हणाले भुलाबाई देसाईंना, यंग मॅन, henceforth try to trust your memory. इथून पुढे कधीही नोट्स काढायच्या नाहीत. काय असेल ते आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवायचा, आपल्या स्मरणशक्तीवर विश्वास ठेवायचा. आणि वैशिष्ट्य म्हणजे भुलाबाई देसाईंनी त्यावेळेपासून आपल्या वकिली व्यवसायाच्या कारकिर्दीमध्ये कधीही कुठल्याही कामाच्या अपिलाच्या म्हणा, अन्य कुठल्याही रिट पिटिशन म्हणा, कुठल्याही कामाच्या नोट्स कधीही काढल्या नाहीत. आणि आलं की ताबडतोब एकदा वाचलं, अपील म्हणा, रिट म्हणा, एकदा वाचलं की फोटोग्राफिक मेमरी प्रमाणे त्यांच्या स्मरणशक्ती सर्व गोष्टी लक्षात राहायच्या आणि ते भरा कोर्टापुढं सगळ्या फॅक्ट सांगायच्या. आणि 400-500 जरी निशाण्या किंवा एक्झिबिट्स असले तरी मुखोद्गत असल्यासारखं एखादा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण जशी लीलया संध्या म्हणतो किंवा एखादे श्लोक सहजासहजी म्हणतो त्या टाईप त्यांनी आर्ग्युमेंट करायचे. तर आणि नेहमी ते म्हणायचे की हे मी केले ते केवळ जॉन डंकन इन्व्हर्टी यांच्या दिलेल्या मोलाच्या सल्ल्यामुळे मी इथपर्यंत मजल मारली असं ते आवर्जून सांगायचे. तर अशी ही स्मरणशक्तीवर आपला विश्वास ठेवा असा एक त्यांनी संदेश या कथेमधून सर्व उदयोन्मुख वकिलांना आणि उदयोन्मुख जे नुकतेच न्यायाधीश झालेले आहेत त्यांना सुद्धा हा सल्ला मोलाचा वाटेल अशी मला आशा आहे. एवढं मी सांगून ही मी कथा संपवित आहे. आपल्याला ही कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.